सांगलीकरांच्या जिव्हाळ्याचा शेरीनाल्याचा प्रश्न विधानसभेत गाजला। आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्याकडून 300 कोटींच्या निधीची मागणी। सांगलीकरांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा आणि अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या शेरीनाल्याचा प्रश्न अखेर विधानसभेच्या अधिवेशनात पुन्हा एकदा चांगलाच गाजला आहे। दर पावसाळ्यात सांगलीतील नागरिकांना सोसाव्या लागणाऱ्या या त्रासाकडे लक्ष वेधत आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी अधिवेशनात हा विषय अत्यंत ठामपणे मांडला। तसेच या प्रकल्पासाठी 300 कोटी रुपयांचा निधी तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केंद्र व राज्य सरकारकडे केली आहे। दर पावसाळ्यात सांगलीकरांचे हाल 70% प्रश्न सुटणार। दरवर्षी पावसाळ्यात बुधगाव रोड, मिरज रोड, गणेश नगर यांसह शहरातील अनेक सखल भागांमध्ये शेरीनाल्याचे पाणी साचून नागरिकांचे प्रचंड हाल होतात। लोकांच्या घरांमध्ये पाणी शिरते, व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते आणि सामान्य जनजीवन पूर्णपणे विस्कळीत होते। या गंभीर समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघणे अत्यंत गरजेचे आहे। शेरीनाल्याचे काम पूर्ण झाल्यास सांगली शहरातील सुमारे 70% भागात पाणी तुंबण्याचा प्रश्न कायमचा मार्गी लागू शकतो। त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने संयुक्तपणे तातडीने निधी देऊन हा प्रकल्प पूर्ण करावा, अशी आग्रही मागणी आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी सभागृहात केली। मुख्यमंत्री आणि प्रमुख नेत्यांना निवेदन सादर। या जिव्हाळ्याच्या प्रश्नाचे गांभीर्य ओळखून यांनी आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्याकडे हा प्रश्न विधानसभेत मांडला। आमदार विश्वजित कदम यांनी हा प्रश्न अधिवेशनात लावून धरला। याच पार्श्वभूमीवर आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या समवेत मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष माननीय राहुलजी नार्वेकर, उपमुख्यमंत्री माननीय सुनेत्रा वहिनी पवार आणि शिवसेना नेते आमदार माननीय आदित्य ठाकरे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन शेरीनाल्याच्या प्रश्नाबाबत सविस्तर निवेदन सादर करण्यात आले। पाठपुरावा सुरूच राहणार। शेरीनाला हा केवळ एक विकास प्रकल्प नसून तो हजारो सांगलीकरांच्या दैनंदिन आयुष्याशी आणि शहराच्या भविष्याशी जोडलेला अत्यंत संवेदनशील विषय आहे। हा प्रश्न आता अधिक न रखडता तातडीने मार्गी लागावा आणि सांगलीकरांना या त्रासातून कायमस्वरूपी दिलासा मिळावा, यासाठी आपला सातत्याने पाठपुरावा सुरूच राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी मी प्रमोद चिनके, सांगली। अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांच्या अपडेट्ससाठी आमच्या चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। अध्यक्ष महोदय, सांगली शहरामध्ये जो कृष्णा नदी कट जो परिसर आहे ते सांगलीच्या या सातत्याने एका विषयावर आम्ही इथे आमच्या भावना व्यक्त करत आहे आणि तो म्हणजे सांगलीचा शेरी नाल्याचा प्रश्न। आणि सांगलीच्या शेरी नाल्याच्या प्रश्नाबाबतीत आज या ठिकाणी सातत्याने आम्ही भावना मांडत आहोत की या सांगलीच्या शेरी नाल्याचा प्रश्न न मिटल्यामुळे त्याची आज जे कामं चालू आहेत ते अजूनही अर्धवट आहेत। तिथलं जे काही सांडपाणी आहे ते सगळं पुराचं घाण असणारं पाणी कृष्णा नदीत जातं आणि त्याच कृष्णा नदीतलं पाणीची व्यवस्था पुन्हा लोकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी व्यवस्था करावी लागते। आज दुर्गंधी झालेल्या घाण पाण्यामधनं सांगली शहरातल्या आमच्या नागरिकांना दुर्दैवाने ते सोसावं लागतंय। अध्यक्ष महोदय, किती वर्षानुवर्ष चालले पंप बसवले जातात पण पुढचा टप्पा केला जात नाही। काही पंप चालू असतात, काही पंप बंद असतात। जे शेरी नाल्यासाठी बजेटची तरतूद केली जाते पुन्हा त्यातले पैसे दुर्दैवाने वळवले जातात। अध्यक्ष महोदय, हा सांगली शहरातल्या आमच्या नागरिकांचा एक अत्यंत गहन प्रश्न आहे आणि शेरी नाल्याच्या प्रश्नाबाबतीत आज जे कृष्णा नदी जी आपली एक मोठी महाराष्ट्रातली आज एक अत्यंत महत्वाची नदी आहे त्या नदीमध्ये शहरातलं पाणी जातं आणि तेच पाणी पुन्हा सांगलीकरांना सोसावं लागतं। ती आज पाण्याचा कलर सुद्धा हिरवा झालेला अध्यक्ष महोदय, एवढी वाईट अवस्था त्या ठिकाणी झालेली आहे। आज सांगली शहरातल्या लोकांना या ठिकाणी सुरक्षा करण्याकरता सुरक्षित आणि चांगल्या पाण्याची व्यवस्था देण्याकरता आज हे सगळे दळणवळणाचे खर्च राज्य शासनाने व्यवस्थित करणं आवश्यक आहे।